तर गुड मॉर्निंग गाईज सगळ्यांना. तर सकाळी उठून डायरेक्ट मी व्हिडिओ शूट करत होती, कारण की आता सगळे झोपल्यात आणि मी व्हिडिओ शूट करायला लागले. व्हिडिओ शूट करायचं कारण असं आहे की आम्ही ज्या दिवसासाठी कसे आलेले त्या दिवसासाठी आलेले. एक मित्राचा बड्डे आहे, तुम्हाला आम्ही दाखवू कोण मित्र येतो. आणि त्या बड्डेसाठी आम्ही जेवढे लांबून 2 दिवस पालघरला आहे. तर तो मित्र आता आमच्यासोबत नाही, पण तो येईल नंतर. आणि तुम्हाला आता फार्महाऊस दाखवतो. त्यानंतर मग आपण जाणार आहे डायरेक्ट बड्डे सेलिब्रेशन करायला बीचवर जाणार आहे. तर कुठला बीच असेल तुम्हाला माहीत नाही, कारण का मी इकडे फर्स्ट टाईम व्हायला. तर चला भेटूया. जरा माझा अवतार इग्नोर करा काहीच, कारण का आता उठलो आहे, जरा फ्रेश बीच झालं जरा बघू. तर चला. इकडं कोणीच नाही बाहेर आणि आम्ही वरती झोपलेलो होतो. आता उठलो. पहिले लाईटी बंद करू दे. तर काय आम्ही फक्त 4 जण आहेत एवढ्या मोठ्या फार्म हाऊसमध्ये. फार्म हाऊस आहे गाईच. इकडे भरपूर. तर तुम्हाला फ्रेश वेज झाल्यानंतर सगळा दाखवेन पुरा ब्लॉग. आर्यन भाऊ आपला अजून झोपलाय. चला भेटू फ्रेश झाल्यावर. हो पिकल्यात ना थोडी. हो आंबट लागेल. हे बाय आतून चांगली काढ ना 1-2 मला खायला. हो नाही ना पिवली होत्यात ना अख्खी पिवली होत्यात. हो नाही ना अशी खाल पाय पडले शिपाय तिथे अरे हो खाली पडल्यात ना. ती नको हे खराब आंबट सा चांगला आहे का? हा चांगलं
दे ना. घे ना, मीठ मीठ लावून खायचा. आम्ही खायला बसलो. दोस्तारांनो पहा. तिथे टाकू नाही फोटो काढूया आपले. हे खाऊ नको तिकडे गेला. आता त्या एक चावलाय तर तू चाव अडवायस तू. आपला बर्थडे बॉय कधी येते ना कधी नाही. ऍपल तर मला पण मिळाला. ऍपल मेला का? मिळाला. आपली डाळी हवी ना रे एक तरी. काय हे आहे तर एक नाही ना हे झाड. किती मोठं झालं. उपाय नाही ठेवाय. होठ पाय ना किती मोठा. अरे अरे कच्चे आहेत ना. अरे इकडून स्टार्ट कर. स्टारफल. तर गाईस तुम्ही बघू शकता तर स्टारफल गेले. बंदूक. बर्थडे बॉय आता इकडे बघ. अरे काही पडला कुठं. ए गाईस बर्थडे बॉय आला. किती 2 गाड्या का एकच आलेत. आल्या आल्या भाईचारा. विचारा ना का. हा बस बस. तेव्हा आर्यन भाई आपल्या बाईला हिरो बनवणार आहे. ये देख नाही सकता मी. ए मला बोटीत बसायचंय. माझी गाडीवर कोण कोण आलेला होता रे. मी त्यांना मी घेऊन जाणार. चल ना होडीत घेऊ आपल्याला. चप्पल जाणार आहे ना आतमध्ये तिकडे. होडीत बसायचं का? काय माहित किती भाडं आहे बघायला लागला ना. बघायला गाडी आणायच्या. त्यात ना गाड्या आल्या असं किती भारी झालं असतात. तिकडे पोलीस पण नाही. एक एक भेटला तर राहून. गाड्या तर गाईज वेलकम टू केलवा बीच. फोटो काढाय. गाड्या आणायच्या जा ना जा. अरे तो सांगा तो घेऊन जा पण पोलीस आले तर म्हणजे करा. तुमच्यावरती आहे. मी गेल्या वेळेस आले होती. अच्छा भाई घे ना. हापच घे. तर गाईज डायरेक्ट आपण आलोय केलवा बीचला. आपल्या मागं आहे फोटोशूट चालू आहे गाईज त्यांचा. आणि इकडे बघा किती. आम्ही आलो तेव्हा जाम भरलेला. म्हणजे थोडा रिकाम आहे. कमी झालाय. पब्लिक जास्ती नाही आता. तर आता कुठं बड्डे सेलिब्रेशन करतात तर माहीत नाही. अजून काही त्यांचं ठिकाण ठरलेलं नाही.
ते आता आलेत ना डायरेक्ट फोटोशूटच चालली त्यांची. म्हणजे मला कोण कॅमेरामॅन नाही, तेव्हा मी आपला ब्लॉगच कंटिन्यू करतो. तर आता जास्ती पाणी नाही, तुम्ही बघू शकता. एवढ्या लांबून तेवढ्या लांबून काहीच एवढा असा पूर्ण इलाका सुका पडलाय. पूर्ण इलाका सुका पडलाय. आणि आम्ही आलेलो काहीच 2 दिवस झालं बड्डेसाठी आलेलो. तर आज तो दिवस आला आणि मला काही तिकडनं कंटिन्यू ब्लॉग करायला भेटला नाही, कारण का जाम पब्लिक होती. ऊन पण जाम आहे, भरपूर ऊन आहे काहीच. एक पण बंदा माझ्यासोबत का आला नाही, तर मीच कॅमेरा घेतला ना आलो. सगळी तिकडं फोटोशूट चालू आहे. आणि इकडं चप्पल तर इथंच काढायला लागेल काहीच, कारण का पुढं चप्पल आतमध्ये जाते. तर काहीच आम्ही मागच्या वेळी आलेलो तेव्हा काय एवढा भरलेला नव्हता समुद्र. आणि आता बघा पुरा तो इलाका पुरा इलाका सुटलेले काहीच. आणि घोडागाडी आले काहीच. तर सगळी ज्याच्या त्याच्या नादामध्ये आहेत. आणि माझं काय तुम्हाला म्हणजे मला फिरायचं असेल तर समुद्र चांगला वाटतो जरा, कारण का मला आवडतो. घोडागाडी आता आपली पब्लिक पण आली तशी. ऊन एवढा आहे ना, काय बोलू, एवढा ऊन आहे. तर आता बोटमध्ये जायला लागतील फोटो बिटो काढायला 2-3. आणि थोडा एन्जॉय ते केला पाहिजेच लाईफमध्ये. आणि आमची पब्लिक आली तुम्हाला दाखवतो. सर्दी झाली काहीच, मला जाम सर्दी झाली. सर्दीमुळे थंडा बिंडा मी पितो तर येतो कधी पण. तर चल नाही निघणार तुला. अख्खा लटकलास तरी निघायचा नाही. खाल परत असेल काय? मग एवढा आतमध्ये गेला असेल तर कुठे निघाला तो. अरे बाबा दगडी पाणी दगडी गोल दगड राहतो. आणि काय तिकडची तुम्ही बघू शकता कोण ब्लॉगर आलाय आपला. ब्लॉगर आपला समीर ब्लॉगर, सस्ता ब्लॉगर. आज त्याचा बड्डे आहे. ब्लॉग काढायला लागलेत बघा. आज त्याचा बड्डे आहे, आपल्या भावाचा, लाडक्या भावाचा बड्डे आहे. त्याला बड्डे विश कमेंटमध्ये करा. तर त्याने आम्हाला आणला इथेशी या ठिकाणी. आणि इकडे माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही घोडागाडी चालू आहे. आणि इकडे एक ब्लॉगर चालू झालेले. आर्यन भाई कम बॅक.
हा चप्पल धाव सारा आपला आर्यन भाई कसं दिसतंय हिरो न्यू फ्रेंड गाईज अजून यांनी दाखवायला तिकडे पडले सारा जमाना तेरे पीछे चला तुम्ही मेरे ब्लॉग में गाईज हा खूप लाजतो लाजला फोटो काढा ना. तुला काय फोटो काढून दे चाललाय आमचं जरा काढ काय ते रील्स बिल्स ए थांब मी चप्पल कुठं काढले ती तिकडे डाऊन काढू का फोन ऊन बना किती आहे एक ना दोन हे भिकार दोघांना गाडीवर जाताना घेतला हा तर ते अख्खं मारून मी हे दोघांना गाडीवर घेतात ना डायरेक्ट इकडे रील शूट चालू आहे गाईज आपले समीर भाईची इकडे कॅमेरामॅन आणि ऍक्टर काय फोटो काढता का व्हिडिओ काढता थोड्याफार फोटो तर पाहिजेच ना रे देखा जमाना है तेरे अरे आर्यन बाईची चप्पल फेकून दिली हे अंघोल झाला माझी होती इथं मज्जा करायची होती ना सारा जमाना है तेरे पीछे माझा फोटो काढ ना 4-5 मला लास्ट वर्षात इकडे बघ ना फार लांब गेलं तर काय ज्याला असलं मज्जा बोलतात बीचवर आल्यावर एवढी पुढे गेल्यात ती पुढे भिजलं बघ ते आणि फायनली गाईज आम्ही चाललो आता केक कापायला फोटोशूट चालू होते गाईज आमची तिघांची तर माझी कुठे बोलत होतं चल लवकर बघा चप्पल हातात घेऊन कसला रे हा आपल्या आर्यन भाईने फोटो काढला तर एवढा खुश आहे तसा नाही तर मी चप्पल घेऊन गायच कारण काही तशी चप्पल फसते आतमध्ये ए चला ना लवकर याई कुठं बोलवलं काय लोकेशन नाही माहित ना चाललोय ए आर्यन फोटो काढायला आपला चिकार टाइम आहे चल ना ते केक कापतील त्यांना फोन कर ना कुठे आहेत ते तेच जागे का कुठले तर चला काय डायरेक्ट भेटू आपण केक कापायला समीच मी फटाटा नव्हता हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर समीर हॅपी बर्थडे टू यू आता कसा पोट भरला पहिले मी 4 रात्रीच पण बेस्ट मेलेलं 12 वाजता जोडलाय जरा कच खायचा मग त्याचा 2 तुकडे कर ना गाडवा लावायचा नाही इकडे पाय ना तू मी बंद करू दे जगडता मोबाईल आमच्या वाईट काढत पण काढला पण मी
हे नको खाऊ दुसऱ्या दिसतो तो फोटो काढायला दुसऱ्याच्या हातात ना फोटो काढायला शाबाश नको रे खाना नाही रे नको केस पाडशील खाना मी ना खात आता झाले नाकात गेलाय ना माझे पॅन्ट पाठवून दे बाहेर अरे त्यात मला अरे कॅमेरा सर नाकात गेलाय हे द्या त्याला काय नको हाताच्या पुसत नाक पूस फक्त नाकाला पुस घाल्या हाता नको पुसत तोंडाला लाल असणार हे नको रे एकदम मागच्या झालं आपल्याला खायला नाही भेटत किरीस का गाना सुनेगा किरीस का सुनेगा ना मजाक करत हो पाहतच राहायचा किरीस का गाना सुनेगा नाही किरीस के बाप नाकात नको ना फोडू थांबा आता माझी बारी थोडंसं आणखी ना थंड तुम्ही नाही द्यायला पाहिजे होतं कोण जाईल रे खाय पुरा नाही कोण नाही त्याला आवडूसा केक तेच पहिल्याने घेतला कोण जायला नाही दाखवतो ए किरीस के बाप का गाना सुनेगा किरीस का सुनेगा ना किरीस के बाप का गाना सुनेगा अरे भाई फोटो बाहेर काढ हे पण तो आखा खालता फुगील ना फोटो जास्त आपले तोंड ना मला काय मलाच फायदा फारसा मोठा टोन बसला झाला जास्त बरना दुसऱ्याची काय आशा करतो मांग भरले आता लगीन करला जा भाग भरला देता ए रोया दे फोटो मामा तो पिला रुमाल रे हो पाय खिचत माझे आहे बरोबर तेव्हा सांगा भांडण झाला काही जोस याच्यापेक्षा त्याचा हाताचा ह्या वाईट लागल मग कड्याचा आम्ही जाऊ ना मग ए चलो थांबा ना इथं कोण स्वच्छ भारत अभियान भारत छोडो जिंदाबाद होता ना सामान आणायला त्या नेन ठेवतात हा